तू करणार होते ना. सो मित्रांनो, स्वागत तुमचं आजच्या नवीन युट्यूबच्या आपल्या ब्लॉग मध्ये. आजचा दिवस खूप आहे जगातला तो सुनहरा दिवस, ज्या दिवशी माझी बायको जन्माला आली आणि आयुष्यभरासाठी माझ्या डोक्याचा ताप झाला. मेरे मुंह से ऐसे क्यों निकल जाते हैं मुझे पता ही नहीं चलता है. भगवान तुझे मेरी खुशी देख के नहीं जाती. ताप झाली का? ऐकू असंच पाहिजे. चला मित्रांनो, तर आज आहे माझ्या बायकोचा वाढदिवस आणि बर्थडे निमित्त भरपूर कारजंगी आम्ही जल्लोष केला, मजा केली. आज 5 एप्रिल आहे आणि 5 एप्रिलला आज अस्मिताचा बर्थडे आहे. सो आता आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललोय. पण ऍक्च्युअली मध्ये सगळेजण दर्शनासाठी जातात सकाळी सकाळी. तुम्ही बघू शकता 2:31 झाले, 2:30 वाजलेले. पण मॅडमची काही चुकी नाही, कारण की आज मॅडमला सगळं माफ असतं, है ना मला. हा चला. सो काय वाटतं अस्मिता, काय गिफ्ट असेल तुला आज? गिफ्ट काय असेल? अरे काय गिफ्ट पाहिजे तुला? सगळं आहे माझ्याकडे, सगळं आहे. काय पाहिजे? मग? काय नाही पाहिजे. चला चला, सगळ्या मुली जर अशा असल्या तर सगळी मुलं सुखी राहतील. सो चलो अभी गणपति बप्पा के दर्शन को जाएंगे और उसके बाद कंटिन्यू करा. येस. हाँ थांबास ना. आणि काय तुला ना तुला ब्लॉग बघ. काय सो मित्रांनो, धडपड पळपळ करत आणि दिवसभराची एवढी सगळी कामं करत फायनली आता संध्याकाळी प्री प्लॅनिंग आमचं जे होतं ते सुरू झालेलं आहे. आणि आमच्याकडं पर्सनल, आता तो सगळ्यांना डेकोरेटर बाहेर ना आणणार होतो, आमच्याकडे पर्सनल टीम है. ये टीम है, इन लोगों के साथ मैंने बहुत कुछ प्लान किया है और हमारी टीम मिलके बहुत कुछ अलग अलग करेगा. तो आयुष सर का फोन आया है और अभी ये देखो, ये है नियोजन आज का. एकदम प्रॉपर जे नाही जाऊ ना हॉटेलमध्ये जे नियोजन असतं, हॉटेलमध्ये बनवतात असं, तसं आयुषने कुठनं तरी झापिक केलाय. हा दिसतंय भाई सर, हे आमचं ऍक्च्युली. हा कशाला जेवायचं आता? अरे उद्या तुझा बर्थडे, कशाला जेवायचंय? अरे हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा खाऊन हे करायचं फक्त. काय करायचं? हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा आणि त्यात पोट भरायचं. तू माझ्याकडचे तू खा, मला जेवण करू. चांगलं दिसतो राव. आता मस्त आहे की मी केक घेतलेला आहे आता. आज थोडासा नॉर्मल केक आहे, कारण की आज घरच्या घरी बर्थडे. आणि आता बघूया उद्या कसं करता येईल. आता घेऊन जातो बरोबर. मला वाटतं एक किती वाजले ते, हां 20 मिनिट राहिलेले. चला. आणि हे ते ना, हे तुम्हाला सांगतो, हे कधीच कुणासाठी गिफ्ट घ्यायचं नाही, कारण हे गिफ्ट दिल्यानंतर ते बाजूला ठेवलं ना, कार्यक्रमापर्यंत हे सगळं खाऊन टाकतात. शुभेच्छुक भाऊ. हॅपी बर्थडे अस्मिता. काय मग आज वाढदिवस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. चला आवरा पटकन. म्हणणं हॅपी बर्थडे. हार्दिक शुभेच्छा. थँक्यू बाप्पा. दादा एकदा कर ना, एकदा कर ना. Happy birthday, Lalo. Happy birthday to you. Happy birthday to you, Lalo. आयुष्य पण बाकीचं नसतं केलं तरी चालतं. जुगाड इतका भारी बसवलाय ना सिलेंडर वगैरे. उद्या टेबलच नव्हता. चले चला या. केक मध्ये केस जाते. मम्मी कुठे गेली? लालूचा केक आहे, बालूचा केक होईल त्याच्यात. कापायला लागतं बरं editing ला. त्याला सांगितलं होतं, त्याने काशी केली त्याला. त्यामुळे सांगितलं आयशाला सजव बिजव. अरे दादा मी खरं दीदी एक मिनिट. मला काम होतं. बरं असू दे. ऐक की मी काय म्हणतोय, या रूम मध्ये आहे ना हे पण नाही, त्यापेक्षा वरच्या रूम मध्ये कापू ना. तिथंच कर राहू दे. वरती अख्खा पासर आहे, तो बी आवरला नाही, बसलाय सांगा 9 सकाळपासून तिथं. तर केक कापायचा तुला? हे आता सारखं मागे. आता केक वर केक होईल. हात घेऊन ये आधी तुझा. ते बरं एवढं मोठं रूमला खर्च केला आणि इथं केक कापायला आणलाय. टाकीवर केक कापायची. त्याला आधी सांगितलं होतं. आणि तिथं कुठं असलं? केकच्या टाकीवर ठेवलं. कसं वाटतंय तो? केक घेऊन चाललोय मी, सगळ्यांनी या माग माझ्या. अरे ते बटन चालू कर ना. तेल आहे आणि तो ते फिरव. लागला, बाय काय नाही.
सगळे नियोजन लावलं. थांब दादा मी खरं सांगतोय. त्याच्यात नाही दिसणार. हेच ना चल का मम्मी तू? असा का घेऊन चाललाय? काय? आरबी 3 स्टार्ट. बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जाधव परिवाराकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. वाढदिवसाच्या. आणि आज या गोड प्रसंगी या ठिकाणी अस्मिता एकदा होता चलो कसं वाटले या ठिकाणी? भारी वाटलं. मी आणि माझ्या टीमने या ठिकाणी मिळून केलेलं आहे. मस्त गेलेला आहे. 100% यावेळेस मीच केले. हा हा मग मीच केलं यावेळेस. बोल बच्चा का नाही खरे 100 ह्यावेळेस कोण म्हणलं 100% मी यंत्रणा सगळी मी हलवलेली या ठिकाणी. तुझी यंत्रणा आलो आधी. आज आहे कोण काय म्हणलं? बरोबर. बरं जा आता दिवस चला. जा मस्त मांडी बिंडी घाल. ज्याने केले त्याला क्रेडिट दे ना बाबा. कोणाला? आयुषला. ऐक ना, त्यांनी फक्त हे लावले. हा. हे सगळं प्लॅन मी केले. प्लॅन केलं, हा, प्लॅन केलं. आता मी जर इथं काम केलं तर दुकानात कोण काम करेल? होय, बरं, चला आता केक कापायला, चला. चला. चला पहिलाच बर्थडे आमचा, तर कसा वाटला तुला? भारी वाटला. म्हणजे रात्री 12 वाजता मी असं सेलिब्रेट केलंच नव्हतं. मला एकदम भारी वाटलंय. डेकोरेशन पण एकदम नाही पण ते कसं वाटलं ते खरं सांग. सिलेंडरवर खाली ते सगळं ह्याने केलं. मला ऐक की म्हणा सिलेंडर ठेवा चटे ती चादर टाका आणि ती अर्धीच टाका सिलेंडर बी दिसू द्या. मला माहिती ना मला परफेक्ट. तुला माहिती होतं का बरं काहीतरी? हा थोडस म्हणजे मला येऊ देत नव्हते त्याच्यावरून मला थोडा अंदाज लागला होता. पण नंतर सिलेंडर बघितल्यानंतर नाही वाटलं ना? नाही सगळी तयारी तुला काय वाटलं वरचा प्रँक आहे का आणि खालचं कराय का? हा? नाही मला असं वाटलं की इथे सेलिब्रेट करतोय खाली असं. सिलेंडरची टाकी बघून कसं वाटलं मला? म्हणून तुला असं वाईट वाटलं होतं का? असं होतं? म्हणून तुला असं मी वाईट म्हटलं होतं की मी प्लॅन केलाय मस्त की आणि जिंदगीत माझे प्लॅन कधी सक्सेस नाही. तुला वाटलं मी फेल झाला म्हणून सिलेंडरवर आला. हॅपी बर्थडे टू यू. नाही पडत बघ तिथे. हे नाकात घालून बघा. लोक सारखे विचारतात अहो ते विसरला नाही म्हणून खास स्पेशल मध्ये बोलवायला लागतं. डेट भेटत नाही. हा डेट घेतल्याशिवाय काम आहे होय. आता तुम्हाला सांगतो किती वाजले? एक. कशामुळं शेट येत होते ना म्हणून होती ना. जेवाय गेला ऐक ना, आपल्या बर्थडे लिहायला वेळ नव्हता. जेवाय गेला तर पूजेला आहे का फुकटचं. खाली बस. अहो पप्पा तिथं फोटो अर्जुन नाही ते तिथं. आजचं एक छोटस थँक्यू सगळ्यांनी एवढं छान मला असं सरप्राईज दिलं. आणि स्पेशल थँक्स असं जोरात बोल ना, मसाले भात खाल्ले ना मगाशी. हा? परत अर्धी भूक लागली म्हणून माझ्याकडं. चला. तर खूप छान केलंय. असं युनिक असं डेकोरेशन केलंय आणि सगळ्यांनी म्हणजे आकाशला हेल्प केली आहे. आकाश तुझंच होतं ना हे? नाही हे बघ प्लॅन मी केलं अख्खं सगळं एकदम प्लॅन मी केलं पण मला माहिती होतं की हे अख्खं माझ्याकडून होणार नाही.
इसके लिए चाहिए एकदम मजबूत टीम, नहीं इसके लिए चाहिए मजबूत टीम, और मैं और मेरी टीम बहुत कुछ कर सकते हैं. खूप छान वाटलं आणि पहिल्यांदा असं रात्री एकदम 12 वाजता असं मला भारीवाला असं सरप्राईज भेटलंय आणि डेकोरेशन पण खूप क्यूट केलेलं आहे. अजून काय बोलू. यस ठीक आहे. जय हिंद जय महाराज. डन. जय हिंद जय महाराज. म्हणजे नाशिकला येते बाई. तुझी कशाला येईल नाशिकची गेला. फुल घ्यायची होते, तिचा फेवरेट फुल आहे चाफा. सो मी तिला घेण्यासाठी इथं थांबलोय. मॅडम सिलेक्शन करतो. आज त्यांचा बड्डे आहे, सो बड्डे निमित्त त्यांना हवं ते आज घेऊन येणार मी. आवडतं मला खूप चाफा. आणि रेड रोज तर घेतले ते. तुला आवडतो चाफा, पटकन उरक नाही तुला दिन लाफा. झालं ना, एकच आहे ना. ते गुलाब रोज घेतलंय गुलाब मी तुला गाडी. बर्थडे गर्ल, काय विषय. काय विषय हे धरा तुमच्यासाठी आणलेलं आहे. रेड रोज फॉर यू. बघ हे असं करते ना तू, म्हणून सगळं होतं माहिती आहे विषय. थँक्यू. ओके आता अस्मिता म्हणते माझा बर्थडे खूप बोर चाललाय है ना. याच्यासाठी पण थँक्यू. हा ना, अस्मिताचा बर्थडे खूप बोर चाललाय ना. खूप बोर झाली मी सकाळपासून. हा ना? काहीच केलं नाही ह्या माणसाने माहितीये का काय. Sorry. अरे भाई काय बोलायचं, पण काहीतरी होणार थोडं जरा. आणि काय केलं नाही, टाइमपास केला म्हणजे असं हा म्हणायचं. आणि हे थोड्या वेळात काही ना काहीतरी होणार. सो मित्रांनो फायनली आता अस्मिताचं गिफ्ट रेडी झालेलं आहे. भरपूर सुंदर आणि छान असं तिला गिफ्ट मी देणार आहे, जे तिला माहिती पण नाही आणि जे तिला माहिती पडणार पण नाही की मी असं काहीतरी गिफ्ट त्यासाठी घेतलंय. दिवसभर तिला फुल बोर केले मी, फुल वैतागवली आहे. कुठंच घेऊन गेलो नाही, फक्त मंदिरात घेऊन गेलो आणि दिवसभर असले. आता पण अर्धा पाऊण तास सोडून दिली आणि आता टाइम आलेला आहे तिला तिचं बड्डे गिफ्ट द्यायचं. सो आता ती काय रिॲक्ट करते मला माहित नाही भाई. आणि तिथे एक अजून एक कन्फ्युजनचा विषय आहे, तो पण विषय मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगेल. पण आता मी तिला तिथं थांबवलंय, मी पिकअप करतो. आणि बर्थडे गिफ्ट पाहिजे का मला नाही. यार बर्थडे गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. अरे हा आता इथून पुढे येईल मी अजून. ए आंखों पे पडदा ला 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 बांधा. वहिनी येऊ मला तर वाटतं हो का तो माणूस आहे ना समोरचा तिथं बघा येऊ तो मिठाई वाला बारीक ये पडली देतो की का लागते. काय? हा? हा? अरे ये बारीक तो लपडा हो पडली. गया. दिसू दे. अरे ये तो लपडा हो गया. क्या दिसू दे की त्याला काय नाही. की मी खूप आनंदाने ही रिबिन घेऊन आलो होतो, पण ही रिबिन मी डबल केल्या ह्याच्यातनं काही दिसत नव्हतं. पण हिला जेव्हा बांधायला गेलो तेव्हा तिथे बसलीच नाही. आता काय विषय नाही, आता ते जसे मी डोळे पकडून हे करून घेऊन जाणार. मागच्या साईडला पाणीपुरी पाणीपुरी सकाळपासून मी तुम्हाला बोललो सांग पाणीपुरी पटकन. सोडून दुसरं काहीच नसणार आहे. काय असेल, हा काय ते सरप्राईज असेल काय. अरे पण काय आहे सरप्राईज मध्ये काय आत काय जेवायला घेऊन आला असेल. दुसरं दुसरं काय. कुत्र हा? मग काय काय लवकर सांग, मूवीचं नियोजन लावलं. लवकर सांग. सांग पटकन. सरप्राईज असेल. सुषमा, इकडे. घेऊन आला. सुषमा इकडे हा इकडे ये. तिकडे थांब तू दादाच्या त्या साईडला. लवकर बोल लवकर बोल. काय तुला काय आवडतं, काय तुला काय आवडतं कशात खाण्यात कशात फिरायला. फिरायला. हा जरा थांब. वर बघ वर. हे किती? खोलू का. नाही हे किती? हा, हे किती? रिबीन खोलू हे. कशी हा? आधी सांगतो ह्याच्यावर मला पाडलंय, त्यांना कुणाला पाडलं तर लक्षात ठेव. गाडी थांबा. बसच्या ह्या साईडला नाही चालवायची, बसच्या ह्या साईडला चालवायची. माणसं येतात.
कशी गाडी? पण ही श्रावणीची गाडी आहे. श्रावणाची गाडी आहे. काय मम्मीने आणि पप्पानी मिळून दिले तुला. फक्त पडू नको कुठं. पप्पाला नाही वेगळं, ऐक ना, पप्पाने दिले म्हणून. लग्न व्हायच्या आधी 1.5 वर्षापूर्वी ती म्हणली होती माझी गाडी खराब झाली म्हणजे लग्न झालं तर नवीन गाडी घेऊ. पहिल्याच बर्थडेला नवीन गाडी घेतली काय हो? 1.5 वर्षापूर्वीचं प्रॉमिस आहे. ओके मध्ये करून दिले, आता कसं करायचं? हा आता खुश ना. आता नुसतं फिरायचं. आता एक काम कर, शिवली बिवली ना तर नाशिकला नको जाऊ. गाडी घेऊन. हा गाडी गाडी नाशिकला. अस्मिता ब्रेक येतं बघ हातात, ब्रेक आहे. हे बघ अस्मिता, इथं ब्रेक येत, इथं नाही. फोटो सेक्शन कसं आहे? गाडी कसं आहे? भारी एकदम गाडी कसं आहे? एकदम एक मला आहे नंबर. ना, मी तुम्हाला सांगतो का, गाडी घेऊन विषय दिली hard. मला आहे ना लय तारात द्यायची माहिती आहे का, मला इकडे घेऊन जा, मला तिकडे घेऊन जा. बाई गाडी घेऊन दिलं तर पाय तुझा. असं पण काही कुठंच येत नाही. मला आयुषला त्रास देत. मग त्यांना जायला पण परत प्रॉब्लेम असतो. एक गाडी पप्पा घेऊन गेले, तुम्ही कुठली घेऊन जाऊ, मग आयुषला काही कर, मग आम्ही तुला पाणी करायला पाहिजे. म्हणून घर राखणार. आमचं घे आता चल. हा आपण गाडी घेतली त्याची पेढे खाऊ. आम्ही मस्तपैकी अस्मिताचा बर्थडे सेलिब्रेट करायला, आणि बर्थडे त्या पुरीचा, आणि हो का फोटो काढतो. अरे काय वाटतंय का असं नाही? काय नाही, तू तिकडे जाऊन फोटो काढले मग मी पण कोणी काढले? मी एक पण फोटो नाही काढला, एक पण काढले, फोटो नाही मी काढला. बघितलं. हे चला इकडे काय नाही, बघा. काय नाही. आता सांग जरा आम्ही दोघी कसं दिसतोय? काय आम्ही दोघी कसं दिसतोय? दिसतंय दिसतंय? भारी दिसतोय ना? कसा कसा फोटो कसा फोटो? हे बघा असं. आगा वाया फोटोग्राफर कंपनी आपण स्वतः आहे ना, काय चाललंय? एकदम धुवा नियोजन. तिकडे तुला वहिनीचं त्यासाठी शूट बोलावलं. वेगळं आणि इकडे वेगळं. काय सांगा, फोटो काढताना त्यांना हा. तेव्हा का, एक दोन व्यक्ती ज्या आयुष्यात काहीच त्यांना संबंध नाही ना फोटोचा ना कशाचा, येणार निवांत बसणार. ह्यांना कुणाचंच देणं घेणं नाही, सगळ्या खड्ड्यात जावा. हा तेव्हा का, ह्यो अपकमिंग रील स्टार, इथं रील्स काढायचे नियोजनात आहे, आणि मॅडमचं चाललाय मॉडेल शूट. रोहित, हे खूप छान गोष्ट आहे की रोहित फोटोज काढतोय. खूप मजा आली, भारी, एकदम ओके मध्ये असेल तुला. थांबा आता, अस्मिताजी थोडंसं मागासारखा. आजचा लुक अस्मिताजींचा, आणि या ठिकाणी हा लुक मी डिसाईड केलेला आहे, आणि आपला माझा लुक दाखव. आणि आकाश आज मी आजोबाचा पायजमा घालून आलो. छान दिसतोय. एकदम भारी भारी दिसतोय मी, एकदम कडक मध्ये. आणि आज अस्मिताच्या बर्थडे निमित्त भरपूर सारे सरप्राईजेस आणि खूप मेहनत मी केलेली. आता मी दाबून जेवणार आहे, आणि बघूया. मला बहुतेक उद्या मुंबईची ट्रिप आहे आणि जायचं आहे. अस्मिताजी काय म्हणताल तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला आज? भारी वाटलं एकदम. अनएक्सपेक्टेड गोष्टी तू माझ्यासाठी केल्यास, आणि एवढं सगळं केलंस त्याच्यासाठी थँक्यू. आता अस्मिता आणि मी ट्युनिंग करून आलोय. आता मस्तपैकी दोघं काढणारे फोटो. ये फोटो आल्या, एक फोटो काढणार आहे. 2, 3 स्टार्ट. आला उद्या thumbnail-ला. एक 2 3 स्टार्ट. टेक्नॉलॉजी काय करतो ना. टेक्नॉलॉजी आपण काही सुधारणार नाही. काय झालं सुधारायचं भाई? अध्यक्ष काय म्हणता? काय नाही, पोरं विचारायला लागल्यात लग्नाचं काय? लवकरच आहे नियोजन. आताचं बिल फक्त मीच भरणार आहे, आखिने नाही भरायचं. बापरे बापरे, वा 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 वा. त्याच्या
आता तुझे आहे ना तू आहे ना प्रत्येक वेळेस असंच करतो माहिती का चल एक नंबर चल काय विषय नाही. कसं वाटतंय? हे जर झालं ना असं विशालने बिल हे जर झालं ना तर उद्या यांना सगळ्यांना घेऊन रंजा बी येणार उद्या. हा त्यांना बिल भरलं मी रणजित सर, मी काय म्हणतोय ओके, जर रंजा उद्याचं बिल भरणार असेल एवढ्या सगळ्यांचं तर मी आजचं बिल भरणार. आता ह्यानं बिल भरलं मी यायचं आपण दोघं यायचं आपण दोघं नाही. बरं मी काय म्हणतोय होय त्यांना आज जर बिल भरलं ना तर मी उद्या बिल भरलं. रणजित सर मी काय म्हणतोय समथिंग न्यू कमिंग सून ऐकलंय मी येणार आहे कधी लवकरच आहे का बरं बरं बर्थडे आहे भावाचा असं काय नाव देणार. विशाल सरांकडे पण काहीतरी आहे पण ते आज जरा जमलं ना नियोजन पण करायचंय करू माझा पण बर्थडे ना आणि ही आपली कंपनी हा कोण बोललो होतं हा कोण बोललो होतं लग्न झालं पोरं कल्टी खाऊन भाऊ एकटा भाऊ सोबत वहिनी बी आणि पोरं बी तापे आहेत ब्लड गँग मगाशी मला ना अध्यक्ष चेंज केला पहिले मी मंडळाचा अध्यक्ष होतो माझं लग्न झाल्यानंतर मी म्हणलं नको आपल्यावर एक जिम्मेदारी एवढी मोठी त्यामुळे आपण ते पद सोडलं आणि आता नवनिर्वाचित अध्यक्ष स्वतः हिमांशू तात्या साळेकर यांचं त्या ठिकाणी काय रे अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल मनापासून काय शुभेच्छा आणि तशी आपली कंपनी कशी वाटते कंपनीमध्ये मी आधीपासून जॉईन आहे सो मला काहीच असं हे नाही नवीन माझ्यासाठी नाही. सगळे जुने आणि मला ऍक्च्युली आवडतात सगळे खूप चांगले म्हणजे नाही का सगळ्यांसोबत माझं बॉन्डिंग खूप चांगलं आहे सो आपली वाईब मॅच हो जाती है चला कंपनी कसं आहे हे बघ हे आवरापानाने मी 94 करतो म्हणजे मी 90 पेत नाही मी सिप करून करतो काय की मी माझ्या इथं पेतो तुम्ही तुमच्या इथं प्या काय अहो दादा कुठे गेला देव स्प्राईट दाखव आधी पीत नसला तर हा नका बघू डिलीट करा मी मी माझ्या घरी पितो तुम्ही तुमच्या घरी प्या स्प्राईट 1 2 3 स्टार्ट Happy birthday to you. संपला भारत माता की जय. करतो काय? ए काढ ना व्हिडिओ काढता.